पुणेकरांनो, उद्या रात्रीपासून अख्ख्या पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। का आणि कधीपर्यंत जमावबंदी असेल सांगते, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार पुढील 14 दिवसांसाठी म्हणजे 26 मे पासून ते थेट 8 जून पर्यंत शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलन, सभा आणि मिरवणुका काढण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या काळात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई असेल। एवढंच नाही तर शहरात शस्त्र, लाठ्या काठ्या, दगड किंवा कोणतेही स्फोटक पदार्थ सोबत बाळगण्यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत। पश्चिम आशियातील संकटामुळे वाढलेल्या इंधन दरांचे आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे। तसेच महापालिकेच्या वाहनांचा अवाजवी वापर थांबवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभाग प्रमुखांना इंधन बचतीचे तातडीचे आदेश दिले आहेत। या नवीन नियमांनुसार मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कामानिमित्त बाहेर जाताना कार पुलिंग करणं बंधनकारक असणार आहे। एकाच ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र गाड्या न वापरता एकच वाहन प्रवास करावा लागणार आहे। तसंच आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा सार्वजनिक बसने प्रवास करण्याचे आणि अनावश्यक फेऱ्या टाळण्याचे आदेशही दिले आहेत। एवढंच नाही तर महापालिकेच्या सर्व बैठका, प्रशिक्षण आणि चर्चासत्र आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच आयोजित करावी लागणार आहेत। एकूणच वाढता खर्च आटोक्यात आणण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मग प्रशासनाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।